पुणे पाठोपाठ आता नगरमध्येही इंजिनियर वडेवाला या नवीन दालनाचा शुभारंभ। इंजिनियर झालेल्या ऋषिकेश पाटील या तरुणाने पुणे येथे इंजिनियर वडेवाले नावाने रुचकर वडापावचं छोटंसं स्टॉल सुरू केलं होतं। आज त्या स्टॉलचे रूपांतर महाराष्ट्रभर अनेक शाखांमध्ये झालं आहे। इंजिनियर वडेवाला यांच्या महाराष्ट्रामध्ये तब्बल 30 पेक्षा जास्त शाखा असून अहमदनगर येथील भिस्तबाग चौक या ठिकाणी सचिन चितळकर यांनी इंजिनियर वडेवाला या शाखेची सुरुवात केली आहे। या शाखेचे उद्घाटन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप, युवा उद्योजक सचिन कोतकर, अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीत पार पडला। नगर हे खवय्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि प्रामुख्याने खवय्यांची पहिली पसंती असलेला वडापाव खवय्यांची प्रमुख पसंती असून हीच खवय्यांची पसंती ओळखून चितळकर बंधूंनी इंजिनियर वडेवाले या नवीन दालनाचा शुभारंभ केलाय। तर खवय्यांनी अवश्य इंजिनियर वडेवाले या दालनाला भेट द्यावी। तसेच वडापाव बरोबरच मिसळ, भजी आणि अनेक प्रकारची खाद्यपदार्थ या दालनामध्ये उपलब्ध असून कुटुंबासाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था या दालनामध्ये करण्यात आली आहे। या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुजित झावरे, माजी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, माजी नगरसेवक निखिल वारे, माजी सभागृह नेते विनीत पाऊल बुद्धे, माजी नगरसेवक रवींद्र बारसकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माणिक विधाते, अमित खामकर, माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, दीपाली बारसकर, माजी नगरसेविका शारदा ढवण, आशा कराळे, महेश चितळकर, मनसेचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र राशीनकर, सामाजिक कार्यकर्ते काका शेळके, राजेंद्र तागड, राजेंद्र पाचे, अशोक मासाळ, पत्रकार निशांत दातीर, कुणाल जायकर, अरुण वाघमोडे, प्रशांत शिंदे, संतोष मस्के, रोहित भुजबळ, सुभाष लोंढे, अशोक शिंदे आदी उपस्थित होते। गणेश चितळकर व सचिन चितळकर या दोन तरुणांनी चितळकर परिवाराने आज नगर शहरातील आपल्या शहराचं पैठण रोड उपनगर या उपनगरामध्ये इंजिनियर वडेवाला म्हणून हे एक नवीन फ्रँचायझी या ठिकाणी आज त्याचा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे। त्या कार्यक्रमाकरता अनेक मान्यवर त्यांना शुभेच्छा देऊन दिलेल्या आहेत। खरं तर चितळकर परिवार हा नगर शहर असेल, नगर तालुका असेल, त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं नावलौकिक असणारा परिवार आहे। मग ते आपल्या परिवारातले अनेक सदस्य की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी त्यांनी एक चांगले एक संबंध वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या माणसांची निर्माण केले, एक व्यावसायिक प्रगती केली आणि या प्रगतीबरोबर कुठल्याही क्षेत्रामध्ये जसं आपण काम करतो तर आपल्याला नावलौकिक हे सातत्याने जोपासलं पाहिजे आणि म्हणून संपूर्ण या चितळकर परिवाराने एक चांगलं नावलौकिक हे समाजामध्ये काम करत असताना सातत्याने त्याला जोपासलेलं आहे आणि म्हणून त्या जोपासलेल्या नावाबरोबर त्यांनी आज हे नवीन फ्रँचायझी या ठिकाणी सुरू केली। त्याकरता मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो की आपण आज तुम्ही इथं सुरुवात केली। कुठलाही छोटा मोठा जरी व्यवसाय सुरू झाला तरी 4-2 लोकांना एक रोजगार निर्माण होत असतो आणि तुमच्या माध्यमातून आज तुम्ही जर एक छोटा व्यवसाय सुरू केला तरी तुमच्या माध्यमातून आज रोजगार निर्मिती झालेली आहे। त्यामुळे तुमचे मी मनापासून आभार देखील व्यक्त करतो की असेच सातत्यानं काही ना काही उपक्रम, व्यावसायिक उपक्रम प्रत्येक युवकांनी राबवले पाहिजेत की ज्याच्यातनं एक व्यवसाय निर्मिती होती। म्हणून आज तुम्ही एक चांगली भरारी घेतली। खरं तर हे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जवळपास 30 आउटलेट्स या इंजिनियर वडेवाल्यांचे आहेत आणि तुम्ही आज ते नगरपर्यंत देखील आणलेलं आहे। त्यामुळे तुमच्या माध्यमातून त्यांच्या नकाशावरती आपलं नगर शहर देखील आलंय। तो तुमच्या सर्व व्यवसायाच्या प्रगतीकरता मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। संपतदादा बारसकर असतील यांच्या वतीनं, डॉक्टर सागर बोर्डे असतील यांच्या वतीनं, आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला या व्यावसायिक उपक्रमाकरता मनपूर्वक शुभेच्छा। तुमची अशीच प्रगती होत राहो। तुम्ही याच्यावरच आमचा अनेक वेगवेगळ्या फ्रँचायझी नगरपर्यंत राहाव्यात अशीच सदिच्छा या ठिकाणी बाळगतो आणि आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद। इंजिनियर वडेवाले त्यांच्या शाखेच्या शुभारंभ प्रसंगी मान्य कर्डिले साहेब त्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला।
व आमचे मार्केट कमिटीचे उपसभापती रमाजी सूळ, गणेशजी आनंदकर, नितीनजी रासकर व इतर मान्यवर व आपले झावरे साहेब महाराज, धवन महाराज व बाकी सर्व मित्र परिवार व संजय दाते साहेबांचं नाव घेतलं म्हणजे सगळ्यांची भीती नोंद करत असतात. सर्व पत्रकार बंधू, चित्रकर साहेबांचा जरी इतिहास पाहिला साहेब, आमचं हॉटेलचं फाउंडेशन केली गेली, हे कोणाला माहिती नाही की उद्योगाच्या बांधण्यामध्ये सगळ्यात मोठा त्यांचा हातभार. तेव्हापासून जवळजवळ 20 वर्षापासून आमच्यात त्यांचे कौटुंबिक संबंध आहे. तरी चला इंजिनियर वडेवाले हे वेगळं नाव घेऊन एक मार्केटमध्ये उतरल्यावर व्यवसाय कसा करायचा हे आमच्याकडून ते शिकले. आता इथे व्यवसायाच बोललेलं बरोबर तात्याच्या बरोबर, बाकी जास्त बोलले हा तर हा वेळ पण नाही. तर प्रत्येकाने आपल्या आमच्या संदीपदारांच्या वतीने, भाऊदाजी कोतकर साहेबांच्या वतीने आपल्या ह्या व्यवसायाला आमच्या खूप खूप शुभेच्छा देतो. व चित्रकर साहेब, आपण जर तिकडे इकडे आलो असतो तसं तुम्ही इथे व्यवसाय करायला आले तसं आम्ही पण पुण्यात व्यवसाय करायला गेलो. आपला व्यवसाय कसा करायचा हे आपल्याला काय कोणी सांगायची आणि शिकवायची काही गरज नसते. आपण प्रामाणिकपणाने व व्यवसाय जर केला तर कुठल्याही व्यवसायाला अडचण येत नसते. अशा आमच्या कोतकर साहेबांच्या संदीपदारांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी होतो. तसं तुम्ही पण आता आपला कर्कश व्यवसाय करून आपण नवीन व्यवसायात सुरुवात केली. यासाठी आमच्या सर्व कुटुंबाच्या वतीने तुमच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. आपण मनातली कुठलीही भीती बाळगण्याची गरज नसती. आम्ही पण पुढे गेल्यावर आम्हाला असं वाटत होतं की आपण व्यवसाय करू शकतो काय, पण ज्या वेळेस आपण बिगारी काम करणारे लोक आहेत, आम्ही थोडे तुम्हाला सांगतो सगळ्यांना, आता यांचं काम वेगळं आहे, हे राजकीय लोक आहेत. त्याच्यामुळं पुढं फावडं कसं भरायचं हे आम्हाला सांगायची सगळ्यांची काही गरज नाहीये. आम्ही बिगारी काम करत असताना फावडं कुठल्या पद्धतीने भरायचं ते पण आम्ही चांगलाच माल भरून घेतो. ते फक्त राजकीय लोकांना बाकीचा माल भरायची गरज असते. मला बरोबर आमचे मार्गदर्शक बळगाव पवार हेही उपस्थित झाले, त्यांचंही चित्रकर कुटुंबाच्या वतीने स्वागत करतो. व आपण हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करा. कुठलीही अडचण आली तर आम्हाला कधीही रात्री अपरात्री कधीही फोन करा, आम्ही तुमच्या मागं खंबीरपणे उभा आहोत. काय होतं, ग्रामीण भागातून माणूस आला शहरात तर थोडी मनामध्ये धाकधूक असतील, त्याच्यामुळे तुम्ही जे कुठे काही विचार करायचे भीतीत मान ठेवायची गरज नाही. आता बाळूमामा पण आले, आता ढवल महाराज पण होते, दाते साहेब पण आहेत. त्याच्यामुळे आपण सगळे तुमच्या पाठीमागे आम्ही सगळं खंबीरपणे उभा आहोत व आपला व्यवसाय भरभराटीत चालणार आहे, त्याबाबतीत कुठलीही शंका राहणार नाही. व आमच्या कोतकर कुटुंबाच्या वतीने पुन्हा आपल्याला शुभेच्छा देतो. थांबतो. रामकृष्ण. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर.